नमस्कार. एपीबी लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज आपण सांगोल तालुक्याचे शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्यासोबत आहोत. नमस्कार. तर काल सांगोला तालुक्यातील 4 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकामध्ये शेतकरी कामगार पक्षाला घवघवीत यश मिळालं. अगदी 4 पैकी 3 गावामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे सरपंच आणि पूर्ण सत्ता आली असा एक मोठा बदल घडलेला आहे. म्हणजे खौसपूर गावामध्ये पूर्वी विरोधी पक्षाची सत्ता होती, त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाची सत्ता आली आणि वाडे गावामध्ये अगदी गेल्या 20 वर्षापासून तिथं विरोधी पक्षाची सत्ता असताना शेतकरी कामगार पक्षाने मुसंडी मारलेली आहे असं म्हटलं तर चालेल. सर, त्या तुमच्या ह्या यशाबद्दल आणि विजयाबद्दल काय सांगाल सर? निश्चितपणे सर्वप्रथम विजयी उमेदवारांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. या यशामागे आबासाहेबांनी जो 60 वर्षापासून जो 3-3, 4-4 पिढ्यांवर केलेला संस्कार आहे, जपलेला विचार आहे आणि त्या रुजलेल्या विचारामुळेच त्या गावातील कार्यकर्त्यांनी घेतलेल्या कष्टाच्या जोरावरती हा शेतकरी कामगार पक्षाचा लालबावटा 3 ग्रामपंचायतीवर फडकलेला आहे. सर, तालुक्यामध्ये अगदी म्हणजे विरोधी पक्षाचे आमदार आहेत, म्हणजे बापू आहेत, असं असताना आज जवळजवळ 4 वर्ष त्यांची पूर्ण झालेले आहेत. या काळामध्ये म्हणजे विरोधी पक्षाचे आमदार असताना सुद्धा तुम्ही मुसंडी मारलेली आहे. म्हणजे तुम्ही खूपच यश असं साध्य केलेलं आहे. तुमची दखल सर काल तुम्ही बघितलं तर मेन स्ट्रीम मीडिया म्हणजे एपीबी असेल किंवा TV9 असेल, मोठ्या चॅनलने दखल घेतली आणि शेतकरी कामगार पक्षाच्या नावासह त्या ठिकाणी स्ट्रीमिंग झालं की बाबा बापूंचा जो आहे तो पराभव पक्षाने केलेला आहे अशी बातमी आलेली आहे, सर्वांनी ती पाहिलेली आहे. तर हे जे यश मिळालं ह्या यशापाठीमागे तुम्ही श्रेय कोणाला द्याल सर? हे यश संपूर्णपणे त्या गावातील कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं, ज्यांनी की 7-8 दिवस रात्रीचा दिवस केला, स्वतःच्या भुकेकडे सुद्धा दुर्लक्ष करून अहोरात्रपणे कष्ट घेतलं आणि त्या गावातील मतदारांनी शेतकरी कामगार पक्षाच्या विचारावरती आणि आबासाहेबांच्या विचारावरती ठेवलेला विश्वास, त्या यशाचं हे गमक आहे. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आबासाहेबांच्या नंतर बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडला होता की या तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचं काय होईल, परंतु तुम्ही अगदी खूप कमी काळामध्ये त्या लोकांचा भ्रम मोडून काढला आणि हे यश साध्य केलं. याबद्दल सर तुम्ही जे काय स्ट्रॅटेजी केली, काय सांगाल तुम्ही की एवढ्या छोट्या कमी वेळामध्ये तुम्ही हे सर्व साध्य केलं? ऍक्च्युली हे माझं यश आहे किंवा माझं काम आहे असं म्हणणार नाही. ज्या 3-3, 4-4 पिढ्यांनी आबासाहेबांच्या पाठीशी राहिल्या आणि त्याच पिढ्यांच्या सुखदुःखात आबासाहेब 24 तास, दिवसातले 24 तास द्यायचे, त्याच पद्धतीनं मी सांगोला तालुक्यामध्ये वास्तवाला मागच्या 2-2.5 वर्षापासून आहे. 2-2.5 वर्षापासून गोरगरीब जनतेच्या सुखदुःखात भेटण्याचं, सहभागी होण्याचं काम करतोय आणि तालुकास्तरीय जी काही छोटी मोठी कामं आहेत, अडीअडचणी आहेत, त्या सोडवण्याचा प्रयत्न करतोय. या मुसंडी मागे माझ्यापेक्षा इथल्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं यश आहे आणि त्यांचं ते कष्ट आहे. मी नाममात्र एक माध्यम आहे की ज्यांना एखादा माणूस हवा होता आपल्या सुखदुःखात सामील होण्यासाठी, आपल्या अडीअडचणी नुसत्या ऐकून तरी घ्याव्या यासाठी एखादं माध्यम हवं होतं आणि त्या माध्यमाचं कारण फक्त तुम्ही माध्यम म्हणून काम केलं. बरोबर सर. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सांगोला तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार म्हणून तुमच्याकडं पाहिलं जातं किंवा लोकांमध्ये ही चर्चा आहे, तर याबद्दल किती वास्तव आहे किंवा तुमचं त्याबद्दल काय मत आहे सर? आबासाहेबांनी मागच्या 60 वर्षामध्ये या तालुक्याचं नेतृत्व करत असताना कधीही स्वतःची उमेदवारी आमदार म्हणून जाहीर केली नव्हती. कारण
शेतकरी कामगार पक्ष हा केडर बेस पार्टी आहे. शेतकरी कामगार पक्षाचं केडर जो उमेदवार ठरवतो तो प्रत्येक निवडणुकीच्या उमेदवाराच्या ठिकाणी तो केडर निर्णय घेतो. मग ते आमदारकीचे उमेदवार असतील किंवा इतर कुठल्याही निवडणुकीचे उमेदवार असतील. कारण शेतकरी कामगार पक्षाची विचारसरणी आणि प्रक्रिया अशी आहे की ग्रामपंचायत असू द्या, तुमची पंचायत समिती असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, ग्रामपंचायतीला गावातून ठराविक मंडळी त्या सरपंच पदाचे किंवा इतर वार्डातल्या उमेदवारांचे निर्णय घेतात. पंचायत समितीला गणातील जी गावं असतात तिथले पदाधिकारी एकत्र मिळून तिथला उमेदवार ठरवतात. जिल्हा परिषदचा उमेदवार ठरवताना सुद्धा त्याच पद्धतीने प्रक्रिया असते आणि ती आबासाहेबांनी 60 वर्ष पाळली. तसेच विधानसभेची सुद्धा प्रक्रिया असणार आहे. त्या ठिकाणी कोण उमेदवार असावं हे केडर ठरवणार आहे आणि केडरला तो पूर्ण 100% अधिकार आहे. तो अधिकार माझ्यासारख्याने त्यांच्याकडून हिरावून घेणं हे त्यांच्यावरचा अन्याय असेल असं मला वाटतं. गेल्या विधानसभेला जर बघितलं तर तालुक्यातील सर्व विरोधी पक्ष विरुद्ध शेतकरी कामगार पक्ष अशी लढत होती. म्हणजे पूर्ण विरोधी गट एकत्र आला होता. म्हणजे सर्व नेते मंडळी असतील किंवा पक्ष असतील, ज्या पक्षांची युती राज्य लेवलला होती शेतकरी कामगार पक्षाबरोबर, त्या पक्षातील इथील नेत्यांनी सुद्धा तो शेतकरी कामगार पक्षाच्या विरोधामध्ये काम केलं, अगदी उघडपणे काम केलं. अशी परिस्थिती असल्यामुळे कदाचित शेतकरी कामगार पक्षाला त्या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागलं, अगदी 700-800 मताच्या फरकाने. सर, जर यावेळी अशी परिस्थिती निर्माण झाली, सर्व विरोधक शेतकरी कामगार पक्षाच्या विरोधात एकवटले, तर तुम्ही काय स्टँड घ्याल सर? मी असं म्हणेन की आम्ही महाविकास आघाडीचा एक घटक आहोत. महाविकास आघाडीमध्ये तालुक्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष आहे, राष्ट्रीय काँग्रेस आहे, शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष आहे आणि उद्धव ठाकरे साहेबांचा शिवसेना पक्ष आहे आणि इतर जे आमच्यासारखे छोटे मोठे पक्ष या आघाडीमध्ये सामील आहेत. मला आत्मविश्वास आहे की या तालुक्यातील जे महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष आहोत तो एकत्रितपणे विधानसभेला आणि लोकसभेला इंडिया आघाडीतले जे काही घटक पक्ष आहेत आम्ही सर्व एकत्रित असणार आहोत आणि भिण्याचं काहीच कारण नाही. कारण कालच्या निवडणुकीच्या निकालामध्ये मतदारांनी जो दिलेला कौल आहे तो निश्चितपणे एक सकारात्मक ऊर्जा देणारा माझ्यासारख्या तरुणाला आणि या तालुक्यातील गोरगरीब कष्टकरी वर्गाला आणि कार्यकर्त्यांना कालचा जो निकाल हा जोशदायक आणि एक सकारात्मक विचार देणारा आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या 24च्या विधानसभेमध्ये या ठिकाणाहून शेतकरी कामगार पक्षाचाच उमेदवार जाईल आणि त्याचा आमच्यासारख्या तरुणांना आत्मविश्वास आहे. सर, एक शेवटचा प्रश्न, शेतकरी कामगार पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत आपल्या तालुक्यामध्ये, त्यांना तुम्ही एक संदेश, काय संदेश द्याल आमच्या चॅनलच्या माध्यमातून? मी एकतर कालच्या ग्रामपंचायतीच्या निकालानंतर जे विजयी उमेदवार आहेत त्यांना मी एवढंच सांगेन की 60 वर्ष ज्या माणसाने हा विचार आणि हा पक्ष टिकवण्याचं काम केलं तीच जबाबदारी आता आपल्या खांद्यावरती आहे. जे विजयी उमेदवार आहेत त्यांनी विजयाने हुरळून न जाता, आता तुम्ही पदाधिकारी झालेला आहात, पदाधिकारी झाल्यानंतर तुमच्यावर सर्व विचारांच्या, कार्यकर्त्यांची आणि नागरिकांच्या प्रश्नाची जाणीव तुम्हाला असणं गरजेचं आहे. सर्वांचे प्रश्न सोडवणं तुमच्या हातून घडणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे काही पराजित झालेले उमेदवार आहेत त्यांनी नाउमेद न होता भविष्य काळात त्याच ठिकाणी आपण, ज्या ठिकाणी आपण पराभूत झालो त्याच ठिकाणी आपण विजय मिळवून दाखवण्याची धमक तुमच्यामध्ये आहे आणि तुमच्यासोबत आम्ही आहोत. तुम्ही खचून जाऊ नका आणि तालुक्यातील इतर
पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आबासाहेबांच्या विचारावरती आणि शेतकरी कामगार पक्षाच्या विचारावरती जे निष्ठावंत मतदार आहेत, त्या मतदार राजांना माझी एवढीच विनंती असेल की भविष्यकाळ हा शेतकरी कामगार पक्षाचा आहे. तुम्ही खचून जाऊ नका. तुमच्या पाठीशी आम्ही सर्वजण आहोत आणि पुढची सर्व लढाई आपल्याला सर्वांना एकत्रितपणे मिळून लढायची आहे. जो कोणी या पक्षाला किंवा या पक्षाच्या विचाराला कुठेतरी गढूळ करण्याचं कोण विरोधक प्रयत्न करत असतील तर त्या विरोधक विचाराला थारा देऊ नका, एवढीच नम्रतेची विनंती. सर, तुम्ही आमच्या चॅनलसाठी किंवा आम्हाला थोडासा वेळ दिला, तुमचं विचार मांडले आणि तुम्ही शेतकरी कामगार पक्ष कसा भविष्यामध्ये भरारी घेईल किंवा शेतकरी कामगार पक्षाचाच उमेदवार विधानसभेत जाईल अशी तुम्ही एक खात्री आणि ग्वाही दिली. धन्यवाद सर, तुमचं आभार.